नमस्कार. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष कसे जाईल आणि त्या 5 धक्कादायक घटना ज्या सुरुवातीला घाबरवतील पण नंतर जीवन बदलून टाकतील. हा व्हिडिओ नेगेटिव्ह नाही, हा जाग आणणारा, उभं राहायला शिकवणारा व्हिडिओ आहे. आज जे ऐकाल तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवेल, चुकीच्या लोकांपासून दूर नेईल, योग्य दिशेने चालायला शिकवेल. चला शांत बसा, एक दीर्घ श्वास घ्या आणि सुरू करूया. घटना 1, जे तुटतंय ते खरं तुमचं नव्हतंच. मित्रांनो, जीवनात कधी कधी असं वाटतं सगळं हातातून निसटतंय, जे जपलं तेच दूर जातंय, प्रयत्न करूनही काही टिकत नाही आणि आपण स्वतःलाच दोष देतो. मीच चुकीचा आहे, देव माझ्यावर रागावला असेल का, फक्त माझ्याच आयुष्यात असं होतं. पण 2026 मध्ये कुंभ राशीसाठी पहिली मोठी घटना नेमकी हीच आहे, जे तुटतंय ते संरक्षण आहे, शिक्षा नाही, आशीर्वाद आहे. 2026 मध्ये काय तुटू शकतं? सगळ्यांसाठी वेगळं असेल. काहींसाठी नातं, काहींसाठी फ्रेंडशिप, काहींसाठी नोकरी, काहींसाठी पार्टनरशिप, काहींसाठी एखादी सवय. आणि आश्चर्य म्हणजे जे खूप चिकटून धरलं होतं तेच आधी निसटायला लागतं. का? कारण ते तुम्हाला दुखावत होतं, ते तुम्हाला रोखून ठेवत होतं, ते तुमचं नव्हतंच कधीच. मनात काय होईल या काळात? बेचैनी, असुरक्षितता, मनात रिकामेपणा. पण मागे वळून पाहाल तेव्हा कळेल, त्या तुटण्याने मला नव्या दिशेने ढकललं. इथे सर्वात मोठी चूक लोक साधारणपणे करतात, जबरदस्ती करून टिकवण्याचा प्रयत्न, स्वतःला कमी समजणं, सतत भूतकाळाला धरून बसणं. जबरदस्तीने टिकलेली गोष्ट नेहमी त्रास देते. मग करायचं काय? पहिलं का विचारायचं थांबवा. कधी कधी उत्तर नंतर मिळतं. दुसरं, स्वतःवर कठोर होऊ नका. स्वतःला सांगा, माझ्यासाठी जे योग्य असेल ते माझ्यापर्यंत येईल. तिसरं, काही काळ शांत राहा. फोन, वाद, स्पष्टीकरण थोडं बाजूला ठेवा. चौथं, नव्या गोष्टींसाठी ओपन राहा. कारण जेव्हा जागा रिकामी होते तेव्हाच युनिव्हर्स नवं काही भरतो. एक मोठा सत्य, जे नातं खरंच तुमचं असतं ते तुटत नाही, ते परत येतं. आणि जे परत येत नाही ते धडा देऊन निघून जातं. देवा, माझ्या आयुष्यातून चुकीच्या गोष्टी दूर कर. जे माझ्यासाठी नाही ते तुटू दे आणि जे योग्य आहे ते माझ्यापर्यंत आण. शांत श्वास घ्या, मन हलकं करा आणि लक्षात ठेवा, तुटणं म्हणजे अंत नाही, तुटणं म्हणजे नवी सुरुवात. घटना 2, अचानक मिळणारी मोठी जबाबदारी. मित्रांनो, जीवनात कधी कधी असा क्षण येतो जिथे आपण विचारही केला नसतो आणि अचानक संपूर्ण घराची, कामाची, बिझनेसची किंवा कुटुंबाच्या निर्णयांची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते. पहिल्या क्षणी वाटतं, हे मी कसं सांभाळणार, मी चुकलो तर, सगळं माझ्यामुळे बिघडलं तर. पण 2026 मध्ये कुंभ राशीसाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट असू शकतो. ही कसोटी नाही, ही तयारी आहे मोठ्या उंचीसाठी. 2026 मध्ये कशी जबाबदारी येऊ शकते? वेगवेगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे. ऑफिस, बिझनेस, महत्वाचा प्रोजेक्ट, मॅनेजमेंट, टीम हँडलिंग, घर, आर्थिक निर्णय, कुटुंब सांभाळणे, मोठी समस्या सोडवणे, नातेसंबंध, कोणासाठी आधार बनणे, मार्गदर्शन करणे, स्वतःबद्दल वाईट सवयी सोडणे, आयुष्य बदलण्याचा निर्णय. आणि हो, हे अचानक होऊ शकतं. सुरुवातीला काय वाटेल? दबाव, घबराट, चुका होण्याची भीती कधी कधी मनात येईल, का मीच? पण खरी गोष्ट ही, ज्यांना जबाबदारी दिली जाते ते कमकुवत नसतात, ते निवडलेले असतात. सर्वात मोठ्या चुका टाळा. काम पुढे ढकलणं, मी नाही करू शकत सतत म्हणणं, रागात निर्णय घेणं, इतरांना दोष देणं. जबाबदारी टाळली तर नंतर पश्चाताप होतो. घटना 3, नात्यांमधील खरा चेहरा उघड होतो. आपण आयुष्यात अनेक लोकांना खूप जवळ ठेवतो. काहींना आपण सांगतो, माझेच आहेत, कधी सोडणार नाहीत, हेच माझे आधार. पण 2026 मध्ये कुंभ राशीसाठी एक मोठी घटना घडू शकते. खोटी नाती स्वतःहून उघड होऊ लागतात. हो, सुरुवातीला धक्का बसतो, विश्वास तुटतो, मन दुखतं, डोळे पाणावतात. पण हळूहळू कळतं, देवाने दाखवलं, सापडलेलं सत्य आशीर्वाद आहे. 2026 मध्ये काय उघड होऊ शकतं? वेगवेगळ्यांना वेगवेगळं, खोट्या दोस्ती, स्वार्थी नातेसंबंध, फक्त फायदा पाहणारे लोक, पार्टनरशिप मधील धोका, ऑफिस मधील पॉलिटिक्स, कोणीतरी खोटं वचन देणं.
काही वेळा आपल्याला असेही कळेल, आपणच जास्त देत होतो, दुसरा फक्त घेत होता. मनावर काय परिणाम होईल? पहिल्यांदा धक्का, राग, स्वतःवर अविश्वास. कधी कधी मन म्हणेल, मीच चुकीचा माणूस निवडतो का? पण नाही. तुम्ही चुकीचे नव्हता, तुम्ही मनापासून बरोबर होता. इथे करू नका या चुका. बदला घेण्याचा विचार, सतत प्रूफ शोधत राहणं, स्वतःलाच दोष देणं, पुन्हा त्याच लोकांमागे धावणं. खरी शिक्षा म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणं. मग करायचं काय? शांतपणे निरीक्षण, घाईत निर्णय नका घेऊ. सीमा ठेवा, हे मला योग्य नाही असं नम्रपणे सांगायला शिका. खऱ्या लोकांना जपा, ज्यांनी साथ दिली, सन्मान दिला, प्रामाणिकपणे उभे राहिले, त्यांना महत्त्व द्या. स्वतःवर प्रेम करा, कारण स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधी वापरली जात नाही. घटना 4. अचानक मिळणारी संधी आणि आयुष्य बदलणारा निर्णय. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही संधी असतात ज्या दररोज येत नाहीत. आयुष्य बदलणारी, दिशाच बदलणारी, आपल्याला एका वेगळ्या लेवलवर नेणारी. 2026 मध्ये कुंभ राशीसाठी ही चौथी घटना अशीच असू शकते. एक अशी संधी जिथे निर्णय भविष्य ठरवेल. 2026 मध्ये कोणत्या संधी मिळू शकतात? वेगवेगळ्या क्षेत्रात नवी नोकरी, बिझनेस विस्तार, परदेशाशी जोडलेले काम, नवीन प्रोजेक्ट, कोणाशी इम्पॉर्टंट पार्टनरशिप, मोठ्या लोकांची ओळख. कधी कधी ही संधी अचानक, अनपेक्षित, थोडी धोकादायक वाटणारी अशी येते. मग मनात भीती का येते? कारण कम्फर्ट झोन तुटतो, सुरक्षितता कमी होते. चुकलो तर हा विचार त्रास देतो. पण लक्षात ठेवा, जिथे भीती असते तिथेच वाढ लपलेली असते. टाळा या चूक. खूप लोकांना विचारून गोंधळ करून घेणं, फक्त भीतीतून नो म्हणणं, स्वतःवर विश्वास न ठेवणं, संधी पुढे ढकलत राहणं. संधी परत परत येत नाही. योग्य पद्धतीने निर्णय कसा घ्यावा? लिहून काढा. फायदे, तोटे, दीर्घकालीन विचार करा. आर्थिक सुरक्षितता तपासा. मन शांत करून 24 तास थांबा, मगच निर्णय घ्या. आणि हो, हवं तर लहान पाऊल उचला, मोठा उडी नाही, पण दिशा बदला. घटना 5. जिथे तुम्ही पोहोचणार तिथे आधी कोणी नव्हतं. कुंभ राशीसाठी ही घटना सगळ्यात जास्त आश्चर्यचकित करणारी आणि तितकीच जीवन बदलून टाकणारी आहे. ही घटना म्हणजे तुमचं आयुष्य एका नव्या लेवलवर जाणार. पण हे कुठलं साधं लेवल नाही. तुमच्या आत्म्याने निवडलेलं ध्येय, तुमच्याशिवाय दुसरा कोणीच करू शकला नसता. अचानक जाणवणारी खरी दिशा. आजवर तुम्ही जे काही केलं, नोकरी, बिझनेस, नातेसंबंध, संघर्ष, अपयश, कधी वाटलं असेल, मी इथे खरंच फिट बसतो का? हे प्रश्न, ही बेचैनी, हे रिकामेपण, याचं एकच कारण होतं, तुम्ही अजून तुमचं खरं काम सुरूच केलं नव्हतं. पण आता जानेवारीनंतर एक एक करून गोष्टी जोडायला लागतील. तुम्हाला जाणवेल, माझं विचार वेगळं आहे, माझा मार्ग वेगळा आहे, माझं ध्येय बाकी लोकांसारखं नाही. आणि सुरुवातीला लोक काय म्हणतील, जरा जास्त मोठी स्वप्न पाहतोस, हे तुझ्यापासून होणार नाही, सोड ना. एवढं काही विशेष नाहीस तू. पण याच ठिकाणी नियती तुमची परीक्षा घेणार आहे. आत्मविश्वास, हळूहळू पेटणारी ज्योत. तुमच्या मनात एक आवाज उठेल, मी इथे काहीतरी मोठं करण्यासाठी आलो आहे. तुम्ही थांबणार नाही, तुम्ही मागे फिरणार नाही. आणि मग लोकांची दृष्टी बदलायला लागेल. जे आधी हसत होते तेच नंतर म्हणतील, हे खरंच तुझ्यासाठीच होतं, तू तर वेगळ्याच लेवलवर गेलास, आपण ओळखत होतो ना याला. शेवटचा संदेश, जर तुमचं आयुष्य अचानक बदलायला लागलं, लोक दूर गेली, नवे लोक आयुष्यात आले, जबाबदाऱ्या वाढल्या, मार्ग वेगळा वाटायला लागला, तर घाबरू नका. ही सगळी प्रक्रिया आहे तुम्हाला तुमच्या खरी जागी पोहोचवण्यासाठी. आणि लक्षात ठेवा, जिथे तुम्ही पोहोचणार तिथे आधी कोणी नव्हतं, कारण तो मार्ग फक्त तुमच्यासाठी बनवला आहे. कमेंट मध्ये आपले विचार मांडायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.